ज्या लोकांना बटाटा वर्ज्य असतो, त्यांना खाता येत नाही, त्यांच्यासाठी मी एक छान हेल्दी आणि टेस्टी आणि अशी चमचमीत रेसिपी घेऊन आले आहे. हे आहे रताळं. मी वाफेवर उकडून घेतलं आहे आणि ते पूर्ण आता मी कुस्करून घेते आहे. तर आपण बनवतो आहे रताळ्याचे पॅटीस. त्याला अजून पण कबाब पण म्हणू शकतो आपण. बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि सोया चंक्स असेच कोणाला खायला आवडत नाही तर ते भिजत घालायचे, त्याचं पूर्ण पाणी निथळायचं आणि ते याच्यामध्ये कुस्करून टाकायचे आहेत. त्याच्यानंतर मी टाकलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ. आता मी टाकते आहे आमचूर पावडर ऑप्शनल आहे पूर्ण. तुम्ही त्याच्याऐवजी लिंबाचा रस पण टाकू शकता. मी लिंबाचा रस आणि आमचूर पावडर दोन्ही टाकलं होतं, त्यामुळे त्याला जरा टेस्ट येते. आता मी टाकते आहे गरम मसाला, ज्याच्यामध्ये मिरची पूड नसते, तो गरम मसाला. आणि थोडीशी हळद, थोडीशी धन्याची पावडर टाकली आहे. धने जिरे पावडर दोन्ही पण तुम्ही टाकू शकता. तुमच्याकडे जे काही घरात मसाले अवेलेबल असतील आणि आपल्याला ज्याची चव आवडते असे कुठलेही मसाले तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आता मी मिरीपूड टाकली आहे, ब्लॅक पेपर. आणि त्याच्यानंतर मी माझ्या घरात जो आमटीला मसाला वापरते तो मसाला मी त्याच्यामध्ये थोडासा टाकला, कारण 4-5 रताळी मी घेतली होती आणि एक मूठभर सोया चंक घेतले, त्याच्या हिशोबाने मी सगळं टाकते आहे. याच्यानंतर मी चिरलेली कोथिंबीर टाकते आहे. थोडंसं आलं किसून घेतलं होतं ते मी टाकलं आणि 1-1.5 कांदा मी कापला होता बारीक, तर तो मी त्याच्यामध्ये टाकून घेतला. मी लसूण वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडे नसेल तर तांदूळाचं पीठसुद्धा तुम्ही टाकू शकता. बाइंडिंग होण्यासाठी हे टाकायचं असतं आणि त्याच्यामुळे क्रिस्पीनेस येतो त्याला. आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचं. माझं ॲक्च्युली टोपात नाही मळायला पाहिजे होतं, मी व्यवस्थित प्लेटमध्ये घेऊन मळायला पाहिजे होतं. तर ते झाल्यानंतर तुम्ही त्याचे छोटे छोटे पॅटीस बनवून घ्यायचे आहे. एका साईजमध्ये बनवा. थोडेसे चपटे बनवलात तर ते व्यवस्थित फ्राय व्हायला मदत होते. त्याच्यानंतर तुम्ही ते शॅलो फ्राय पण करू शकता, डीप फ्राय पण करू शकता. कसेही तुम्ही ओव्हनमध्ये बनवू शकता, कसेही तुम्हाला वाटेल तसे ते तुम्ही फ्राय करू शकता. तर मी ते शॅलो फ्राय केले, पण तेल तेवढंच लागतं, त्यामुळे ते डीप फ्राय केले तरी ते म्हणजे चालून जातं. त्याला मी थोडासा वरून रवा लावला आणि रव्यात घोळवून मस्त तुम्ही ब्रेड क्रम्समध्ये पण ते घोळवून फ्राय करू शकता. माझ्याकडे रवा अवेलेबल होता तर मी रव्यात घोळवलेत पूर्ण आणि ते मी तेल पूर्ण गरम करून त्याच्यामध्ये आता मी मीडियम फ्लेमवर ठेवणार आहे, ते कारण ते जळून जातात मोठ्या गॅसवर ठेवले तर, आणि बाहेरनं फक्त ते कडक होतात, आतमध्ये ते पूर्ण शिजत नाहीत. त्यामुळे करताना छोट्या गॅसवर म्हणजे मीडियम फ्लेमवर ठेवायचे. आता हे मी उलटले, एका बाजूने पूर्ण त्याने तेल बघा किती शोषून घेतलं आहे. त्यामुळे डीप फ्राय केले तरी तेवढंच तेल येतं आणि शॅलो फ्राय केले तर तेवढंच तेल आपल्याला लागतं. त्यामुळे हे चमचमीत पदार्थ ॲक्च्युली ओव्हनमध्ये किंवा एअर फ्रायर असतो त्याच्यामध्ये करायला हे मस्त. पण आपल्याकडे काय सगळ्यांकडे अवेलेबल नसतं, तर आपण शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून खायचे. तर हे असे छान क्रिस्पी आणि असे मस्त टेस्टी बनलेले आहेत. माझ्या तोंडाला बोलता बोलता पाणी आलं आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, सॉसबरोबर खाऊ शकता. मी खोबऱ्याची चटणी वाटली होती, म्हणजे चिंच, गूळ, खोबरं, मीठ, हिरवी मिरची असं घालून जी वाटतात ती चटणी. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्या ब्लॉग्सना तुम्ही एवढा छान प्रतिसाद देत आहे. मागचा ब्लॉग तर व्हायरल होत चालला आहे, तो पण नक्की बघा. आणि मी तुम्हाला भेटतच राहीन नवीन नवीन रेसिपीज आणि ब्लॉग्स घेऊन. तोपर्यंत भेटूया. बाय बाय.